विचारकट्ट्यामध्ये आपण विविध प्रश्न मांडत असतो, विविध विश्लेषण करत असतो। आज विश्लेषण होणार आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावर आणि माझ्यासोबत हे विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत ॲडव्होकेट लालासाहेब शेख। या विचारकट्ट्यामध्ये आपण मला निमंत्रित केला आणि भारतरत्न डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद साहेब यांच्या विषयीचे विचार आणि त्यांचे मुस्लिम समाजाविषयीचे विचार याबद्दल मला बोलण्यासाठी आपण आग्रहित केला। भारत आणि भारताचे शिक्षण मंत्री याची सुरुवातच मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारातून होते। मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते। त्या अगोदर या राष्ट्र निर्मितीमध्ये त्यांचं योगदान विसरता येणार। भारताच्या फाळणीपर्यंत जी काँग्रेस एक संघ होती, त्या एक संघ काँग्रेसचे ते 3 वेळा अध्यक्ष होते। एक जिन्सी एक संघ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांनीही कधीही आपल्या स्वतःच्या समाजाविषयीचे, मुस्लिम समाजाविषयी असे कुठलेही मत त्यांनी व्यक्त केले नाही। हा भारत आणि या भारताची व्यवस्था आणि पुढचा भारत यासाठी त्यांनी प्रचंड योगदान दिलेलं आहे। या विचारकट्ट्यातून मला हे सांगावं वाटतं की मौलाना आझाद यांच्या विचारांना आपण विसरत चाललो। ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते। ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते, तसेच हे शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये IIM, IIT सारख्या मोठ्या मोठ्या संस्था निर्माण झाल्या, ज्याच्यानंतर आज 60 वर्षात 70 वर्षात सुद्धा तशी एकही संस्था निर्माण झाली नाही। त्यांचा मूळ जन्म सौदी अरेबियाचा। वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी कुराण मुखोद्गत केलं होतं। मौलाना साहेब हे स्वतः मौलानाही होते, कुराण हाफिज होते, विधिज्ञ होते, शिक्षण तज्ञ होते, शिक्षण संस्था चालक सुद्धा होते। त्यांनी तिथल्या मुस्लिम युनिव्हर्सिटी, जामिया मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे। आपल्याला प्रश्न पडतो की मौलाना साहेबांचं समाजाविषयीचं काय योगदान? जे मंतरलेले दिवस होते, स्वातंत्र्याच्या चळवळीतले जे मंतरलेले दिवस होते, त्यामध्ये जातपात धर्म हा विषय नव्हता। पंडित नेहरू बरोबर, महात्मा गांधीजी बरोबर, सरदार वल्लभ पटेलासोबत यांची जी मैत्री आणि देशभक्ती आहे ती एक संघ होती। मौलाना अबुल कलाम आझाद हे अहमदनगरच्या तुरुंगामध्ये नेहरूंच्या इतकाच कार्यकाळ घातलेले नेते आहेत। ते स्वातंत्र्य सैनिक आहेत। किंबहुना देश एक संघ राहावा म्हणूनच मौलाना आझादांचं वल्लभभाई पटेल एवढंच योगदान आहे। वल्लभभाई पटेलांना आपण आझादीच्या फाळणीच्या काळातल्या वल्लभभाई लोहपुरुष असं आठवतो, पण मौलाना आझादांनी जेव्हा हे फाळणीचा प्रसंग आला, त्या फाळणीच्या प्रसंगावेळी भारतातील नव्हे जगातील सर्वात मोठ्या मशिदीपुढे, जामा मशिदीपुढे उभं राहून सांगितलं की बाबांनो, आपण इथले आहे, आपल्याला कुठेही जायचं नाही, फिरा वापस फिरा, या वापस या, अशी आर्त हाक दिली। म्हणून आपण भारतातील मुसलमान इथं आपण दिसतो। मौलाना आझादांचं प्रचंड असं प्रकांड पांडित्य, त्यांचा प्रभाव नेहरूवर सुद्धा होता। नेहरूने उगं नाही एखाद्या अल्पसंख्याक समुदायातल्या व्यक्तीला देशाचं शिक्षण मंत्रीपद दिलं। देश एकसंघ नव्हता, प्रचंड अस्ताव्यस्त व्यवस्था, फाळणीचे परिणाम, अशा अवस्थेमध्ये या नेहरूंच्या सच्च्या मित्रानं आणि मौलाना आझाद म्हणून जे काही नाव आहे ते महात्मा गांधींची सुद्धा त्यांच्यामध्ये जडणघडण आहे। मौलाना आझादांना जडणघडणीमध्ये आणण्यामध्ये, त्यांना वाटा देण्यामध्ये, त्यांना इज्जत देण्यामध्ये महात्माजींचाही मोठा वाटा आहे। म्हणून ह्या देशाला त्यांनी असं शिक्षण व्यवस्था दिली की सर्वच स्तरातील लोकांना ते शिक्षण आवडतं। आज जे आपल्याला इंजिनियर्स दिसतात, डॉक्टर्स दिसतात आणि समाजातील जी शैक्षणिक चळवळ दिसते, त्याच्यामध्ये मौलाना आझादांचा फार मोठा वाटा आहे। आज राष्ट्रीय शिक्षण दिन आहे, आपण त्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे, किंबहुना आपण प्रत्येक शाळेमध्ये ते साजरा केला पाहिजे, पण आपण दुर्दैवाने ते विसरतो। आणि शाळा, महाविद्यालय तथा विद्यापीठ आज राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे याचा सुद्धा त्यांना विसर पडतो। म्हणून समाजाच्या नेत्यांच्या दृष्टिकोनातून न बघता मौलाना आझादांना आपण राष्ट्रीय नेते म्हणून पाहिलं पाहिजे। मौलाना आझादांनी दिलेली शिक्षण व्यवस्था आजपर्यंत कायम आहे। तुम्ही IIT हे जर तीर्थक्षेत्रासारखं पाहिलं तर तिथून घडणारी जी काही पिढी आहे ती देशासाठी आज काम करते। मौलानांनी त्या ठिकाणी माझ्या समाजाला काय दिलं असा कधी प्रश्न विचारला नाही, काय मिळालं असं बोलले नाही। मौलाना साहेब एवढे जाज्वल देशभक्त, जाज्वल स्वतंत्रता सेनानी आणि प्रकांड पंडित आपल्याला किंबहुना कमी दिसेल। इतिहासामध्ये, भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये असे नेते होते, म्हणून
म्हणून आपला देश आज सुजलाम सुजलाम सुगंध दिसतोय. दुर्दैवानं आता या शिक्षण व्यवस्थेमध्ये बराच फरक आणि बऱ्याच मांदियाळी आणि बरेच राष्ट्रपुरुष घुसळले जात आहेत. पण जे काही होतं, जे सत्य होतं, वास्तव होतं, तेच ठरवलं जात होतं आणि तीच शिक्षणाची गंगा आपल्याला खेडोपाडी दिसलेली आहे. भारत एक संघ राहावा, भारताची जी काही प्रगती व्हावी ती शैक्षणिक प्रगती घडवण्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद साहेब भारतरत्न यांचा मोठा वाटा आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण त्यांना स्मरण करतो. चार कट्ट्याचे मी आभार मानतो की अतिशय महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. आजरजी स्वातंत्र्य सेनानी हा शब्दच अतिशय आदरणीय शब्द आहे. घरदारांना तुळशीपत्र ठेवून जावं लागतं. घरं कुठं आहेत हे 10-10 वर्ष त्यांना माहिती नव्हतं. नेहरूजींचाही काय कमी होता का स्वतःचा त्याग? भारतीय स्वतंत्र लढा हा सर्वच स्वातंत्र्य सेनानींच्या एकत्रित त्यागाची फार मोठी शिदोरी आहे. आज आपल्याला देशाच्या या परिस्थितीमध्ये त्या काळातील देशांना घडणीमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये, देशाच्या त्या व्यवस्थेमध्ये काय काय मिळालं तर भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपण उगाच नाव घुसळतो. भगतसिंग आहे, राजगुरू आहे, चंद्रशेखर आझाद आहे. या सर्वांनी स्वातंत्र्याच्या या गाडीला 1949 पर्यंत आणून ठेवलं. 47 ला आपण स्वतंत्र झालो. गडबड होती, सगळी गोंधळ होता, पण आपल्याला व्यवस्थित घडी देशाची बसवण्यासाठी आपल्याला ह्या स्वातंत्र्य सेनानींच्या विचाराची शिदोरी मिळाली. म्हणून आपण इथपर्यंत आलो. आपण त्यांच्यापासून एकच प्रेरणा घेऊ शकतो की आताचे जे विषारी विचार, आपण एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहोत, आपण एकमेकांचा मत्सर करतो, द्वेष करतो, एकमेकांची आपण काळजी घेत नाही, आपण एकमेकांची मूल्य जपत नाही, दुसऱ्या धर्माचा आपण आदर करत नाही, इतरांचा आपण सन्मान करत नाही, हे सगळं विसरलं पाहिजे. कारण भारतीय स्वातंत्र्याचा हा लढा सर्वांचा लढा होता. तो नेहरूंचा होता, तो मौलाना आझादांचा होता, तो देशाच्या राष्ट्रपित्याचा होता, तो सर्वांचा लढा होता. म्हणून त्यांच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. स्वातंत्र्य ही काही फुकटात दुकानातून मिळालेली वस्तू नाही. आपण त्या स्वातंत्र्य देवतेची लेकरं आहेत, जिथं आहुती दिली गेलेली आहे, तिथं घरदार हे उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि वैचारिक लेवलवर जेव्हा पाहिलं आपण, त्या काळातली व्यवस्था ही सर्व धर्म संभावाची अतिशय अतुलनीय व्यवस्था होती. मौलाना आझादजींना कोणता धर्म होता, नेहरूजींना कोणता धर्म होता, मौलाना आझादांच्या पूर्वी जे चंद्रशेखर आझाद होते, ज्यांनी फासावर लटकवणं पसंत केलं, असे सावरकरांच्या नावाला उग फिरवतो आपण, त्यांचं योगदान पुन्हा बोलू आपण. भगतसिंगांचं काय? भगतसिंग फाशी चढले. मेरा रंग दे बसंती चोला. आपण हे गाणे आता रस्त्यावर गाण्याची वेळ आहे. कारण देश कुणाच्या एकाची मापती नाही, देश एकाची कुणाची संपत्ती नाही. या देशासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय मोठा त्याग केलाय. आपल्याला या त्यागाची शिकवण घेऊन पुढे जायचंय, एकोपा जपायचा आहे, सर्व धर्म संभ जपायचं, देशाला मजबूत करायचं, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. हीच शिक्षण व्यवस्था भारताला मौलाना अबुल कलाम आझाद यांनी दिलेली आहे आणि ती आपण अखंड चालू ठेवू. एवढं या प्रसंगी आपण राष्ट्रीय शिक्षण दिनी शपथ घेऊ. धन्यवाद वकील साहेब, आपण आलात या वाहिनीच्या विचार कट्ट्यामध्ये, आपण विश्लेषण केलं, याच्याबद्दल मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो. आणि आपण भेटू पुढच्या नवीन विश्लेषणमध्ये, नवीन एपिसोडमध्ये या वाहिनी कट्ट्यावर. सर्वांचे मनपूर्वक अझर सय्यदजी, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आपण युवकांना काय प्रेरणा द्यावी यासाठीचं राष्ट्रीय शिक्षण दिन दिवशी मौलाना आझाद साहेब यांच्या विचारावर आपण मला विचार व्यक्त करण्यासाठी बोलवलात. आपल्या या विचार कट्ट्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत.